राम राम मंडळी मित्रांनो, आज आपल्याला धारूर शहरामध्ये एक किल्ला पाहण्यासाठी जायचे, जो की एकदमच बुलंद पद्धतीचा किल्ला आहे आणि तिहेरी तटबंदी असणारा किल्ला आहे। मित्रांनो, 30 एकर परिसरामध्ये हा किल्ला बांधलेला आहे। या ठिकाणी आपल्याला सी टाइप पद्धतीचा एक व्ह्यू दिसतो, ज्याच्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा दिसत नाही। मित्रांनो, एकदमच महादरवाजा या ठिकाणी बसवलेला आहे आणि त्यासोबतच मित्रांनो एकदमच छान पद्धतीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला दिसतो। प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती आणि प्रतिष्ठान म्हणजेच आपलं पैठण। या ठिकाणी जाण्यासाठी मित्रांनो इथूनच मुख्य रस्ता होता आणि त्याच्यामुळे मित्रांनो धारूर शहर हे भरभराटीस आलेलं होतं। मित्रांनो, हे जे तुम्हाला प्लास्टर दिसतं हे चुन्याच्या पट्टीने केलेलं प्लास्टर आहे आणि एकदमच 400-500 वर्षांपासून सुद्धा हे प्लास्टर जशास तसं आहे, आपण पाहू शकता। मित्रांनो, सध्या किल्ल्याची बऱ्यापैकी डागडुजी झालेली आहे आणि पर्यटनासाठी म्हणायचं गेलं तर एकदमच छान पद्धतीचा हा किल्ला आहे। राष्ट्रकूट राजा धारसिंग याने महादुर्ग असे या किल्ल्याचे नाव ठेवलेले होते आणि पहिल्यांदा त्यानेच बांधलेला होता। चालुक्य आणि देवगिरीचे यादव यांनी या ठिकाणी सत्ता केलेली आहे। त्यासोबतच त्यांचा विलय झाल्याच्या नंतर सत्तेचा बहामनी राजाची या ठिकाणी सत्ता होती। त्याच्यानंतर मित्रांनो टेहळणीची व्यवस्था आपण या ठिकाणी पाहू शकता, कशा पद्धतीने बुरुज वगैरे बांधलेले आहेत आणि एकूणच 35 बुरुज म्हणजे विषयच नाही। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाईपलाईन सुद्धा खापराच्या केलेल्या होत्या। पहिल्यांदा भांडे कुंडे सगळे खापराचेच होते। त्यासोबतच मित्रांनो 1567 मध्ये हा किल्ला परत एकदा बांधण्यात आला आणि त्याचे नाव फतेहाबाद असे ठेवण्यात आले। मित्रांनो, खरड्याच्या लढाईनंतर काही काळ हा किल्ला आपल्या मराठा बांधवांच्या हातात पण होता। त्याच्यानंतर मित्रांनो एकदमच आपल्याला या किल्ल्याची एकदम जबरदस्त पद्धतीची भरभराट झालेली दिसते। त्याच्यानंतर मित्रांनो हा किल्ला निजामशाहीमध्ये लास्टपर्यंत होता आणि आपण या ठिकाणी पाहताय ते तुम्हाला समोरच एकदमच चांगल्या पद्धतीचे बैठक आणि एकदमच छान पद्धतीचा असणारे व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतात। मित्रांनो, हा हत्तीखाना आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोलापुरी दिंडी नावाचा एक मोठा तलाव दिसतो, ज्याच्यामध्ये पाणीच पाणी आहे, कारण की धारूर शहराचा हा जो किल्ला आहे खूप जास्त मोठा होता। या ठिकाणी स्नानगृह आहे, जे की राजे महाराजे या ठिकाणी स्नान करत असतील। तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदमच मोठ्या पद्धतीचं या ठिकाणी एक दरी आहे। त्यानंतर किल्ला जर बघितला आपण तर किल्ला एकदमच जबरदस्त आणि मोठ्या पद्धतीचा बांधकामाचा हा किल्ला आहे। मित्रांनो, ही सोलापूर दिंडी आणि पलीकडे तुम्ही पाहू शकता तिकडं आपल्याला जायचं आहे, ती म्हणजे खारी दिंडी। मित्रांनो, अशा पद्धतीचा हा किल्ला जर तुम्हाला बघायचा असेल आणि जर तुम्ही धारूरच्या आसपास कुठं असाल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही येऊन हा किल्ला पाहू। बरोबर, कसा वाटतंय तुम्हाला किल्ला हा बघितल्याच्या नंतर? चांगला वाटतोय। मध्ये 2 तलाव आहेत, थोडं काम बाकी आहे पण तरी पण चांगला दिसतोय। कुठून आलात भाई साहेब तुम्ही? धाराशिव। धन्यवाद भाई।